महाराष्ट्राच्या राजकारणात सचिन अहिर यांच्या पक्षांतराची सर्वाधिक चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर अवघ्या काही तासात विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड झाली। मात्र या राजकीय घडामोडीनंतर आता एक नवा प्रश्न उपस्थित झालाय। ठाकरे गटाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय। त्यामुळे सचिन अहिर अपात्र ठरणार का? पण दुसरीकडे शिंदे गटाचा दावा आहे की अहिर यांच्यावर पक्षांतर बंदी कायदाच लागू होत नाही। मग मंडळी, नेमकं संविधान काय सांगतं? पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी काय आहेत आणि सचिन अहिर यांचे सदस्यत्व खरंच धोक्यात येऊ शकते का? जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गेल्या काही दिवसात सलग राजकीय धक्के बसत आहेत। आधी ठाकरे गटातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर मुंबईतील प्रभावी चेहरा मानले जाणारे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनीही ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला। एवढेच नाही तर शिंदे गटाने त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली आणि त्यांची बिनविरोध निवडही झाली। यानंतर ठाकरे गटाने त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा दिला असून याच मुद्द्यावरून आता राजकीय आणि कायदेशीर चर्चा रंगली आहे। उद्धव ठाकरे गटाचा दावा असा आहे की 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत राहण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वालाच अधिकृत मान्यता देणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर सचिन अहिर यांची स्वाक्षरी होती। त्यामुळे त्यांनी स्वतःला उद्धव ठाकरे गटाचा सदस्य म्हणून मान्य केले होते। आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षांतर बंदी कायदा लागू व्हायला हवा, असा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे। विधान परिषदेत ठाकरे गटाचे 5 आमदार आहेत, त्यापैकी फक्त सचिन अहिर यांनी पक्ष बदलला आहे। त्यामुळे 2/3 सदस्य फुटल्याचा निकष पूर्ण होत नाही। त्यामुळे त्यांना अपात्र ठरवले जावे अशी भूमिका ठाकरे गटाकडून घेतली जात आहे। मात्र शिंदे गट या संपूर्ण प्रकरणाकडे वेगळ्या पद्धतीने पाहत आहे। त्यांच्या मते सचिन अहिर 2022 मध्ये विधान परिषदेवर निवडून आले तेव्हा शिवसेना एकच होती आणि ते धनुष्यबाण या चिन्हावर अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आले होते। नंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दिले। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सचिन अहिर यांनी पक्षांतर केलेले नाही, तर ते मूळ शिवसेनेतच आहेत असा दावा शिंदे गट करत आहे। स्वतः एकनाथ शिंदेंनीही ते आमच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार असल्याचे स्पष्ट केले आहे। तर सचिन अहिर यांनीही आपण पक्ष सोडलेला नाही असे सांगून या वादात आणखी भर घातली आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याची घटनात्मक तरतूद। भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीतील परिच्छेद 5 मध्ये लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती यांना विशिष्ट परिस्थितीत अपात्रतेच्या कारवाईतून संरक्षण देण्यात आले आहे। म्हणजेच एखादा सदस्य या घटनात्मक पदावर निवडून आल्यानंतर त्याच्यावर पक्षांतर बंदी कायद्याची कारवाई सरसकट लागू होत नाही। याच कारणामुळे सचिन अहिर यांच्या बाबतीतही वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण ते आता विधान परिषदेचे उपसभापती म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत। त्यामुळे त्यांना घटनात्मक संरक्षण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि कायदेतज्ञांचे मत आहे की उपसभापती पदावर असताना त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार तत्काळ अपात्रतेची कारवाई करणे सोपे राहणार नाही। मात्र याचा अर्थ असा नाही की या प्रकरणावर कायमचा पडदा पडला आहे। ठाकरे गटाने अपात्रतेची याचिका दाखल केल्यास त्यावर घटनात्मक आणि कायदेशीर पातळीवर सुनावणी होऊ शकते। त्यावेळी संबंधित तरतुदी, निवडणूक आयोगाचे निर्णय, विधान परिषदेचे नियम आणि न्यायालयीन व्याख्या या सर्व बाबींचा विचार केला जाईल। अंतिम निर्णय हा सक्षम घटनात्मक प्राधिकरण आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल। त्यामुळे सध्या तरी सचिन अहिर यांच्यावर अपात्रतेची तलवार लटकत असली तरी उपसभापती म्हणून मिळणारे घटनात्मक संरक्षण आणि ते धनुष्यबाण चिन्हावर निवडून आल्याचा शिंदे गटाचा दावा, यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे। आता ठाकरे गटाची पुढील कायदेशीर भूमिका आणि त्यानंतर होणारी प्रक्रिया
यावर सचिन अहिर यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे। या प्रकरणाशी संबंधित आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पाहत रहा आझाद मराठी।